So expected value and the variance of random variable. Random variable means what? What is the definition of random variable? And why we need the random variable? So all time we are not interested in a sample space or its outcome. So we are interested in a number. So for that number, we define the random variable. So as that variable, as that value or that number changes outcome to outcome, so we call that as to be what? Random variable. बरोबर? So रॅन्डम व्हेरिएबलचे मग दोन टाईप, डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल, कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. आपण ही जी प्रोबॅबिलिटी आता सध्या शिकतोय ही डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलची प्रोबॅबिलिटी, ह्याच्यानंतर इंटिग्रेशन वाली प्रोबॅबिलिटी म्हणजे कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलची प्रोबॅबिलिटी. अँड व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी? प्रोबॅबिलिटी इज द प्रॉपर्टी ऑफ द रॅन्डम व्हेरिएबल. बरोबर ना? म्हणजे आपण हे रॅन्डम व्हेरिएबलला डिफाईन का करतो किंवा रॅन्डम व्हेरिएबलची स्टडी का करतो? बिकॉज वी हॅव टू स्टडी द प्रॉपर्टीज ऑफ द रॅन्डम व्हेरिएबल अँड प्रोबॅबिलिटी इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ द रॅन्डम व्हेरिएबल. आणि मग त्याच्यानंतर एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड मीन अँड व्हेरियन्स आर अल्सो द प्रॉपर्टीज ऑफ रॅन्डम व्हेरिएबल. रॅन्डम व्हेरिएबलच्या प्रॉपर्टीज असतील. ठीक आहे. मग एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑर वी मे से एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हॅरियन्स. मग एक्सपेक्टेड व्हॅल्यूला तुम्ही मीन म्हणू शकता, मिडल व्हॅल्यू म्हणू शकता, ऍव्हरेज म्हणू शकता. कुठे हे दिले का? नंतर दिलेलं असेल. मग एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हेरियन्स ऑफ द रॅन्डम व्हेरिएबल. In many problems, it is desirable to describe some feature of the random variable by means of single number. मीन आणि व्हॅरियन्स. मीन आणि व्हॅरियन्स आपण पाहणार आहे कशाचं? रॅन्डम व्हेरिएबल. ठीक आहे. मीन अँड व्हॅरियन्स ऑफ अ रॅन्डम व्हेरिएबल. मग मीन इज अ मेजर ऑफ लोकेशन ऑफ द सेंट्रल टेंडन्सी. सेंट्रल टेंडन्सी इज मेजर्ड बाय मीन. बरोबर. आणि दॅट इज रफली लोकेट्स अ मिडल or average value of the random variable. So expected value is also called as middle value, average value, then mean. असं पण म्हणू शकतो आपण कशाला? एक्सपेक्टेड व्हॅल्यूला. So there are the formulas to find out the expected value and variance. Expected value and variance. Variance of DRV. Here we are considering the discrete random variable. बरोबर. मग एक्सपेक्टेड व्हॅल्यू इज डिनोटेड बाय ई ऑफ एक्स. कशाने डिनोट करत असतो आपण? ई ऑफ एक्स. सो व्हॉट इज द फॉर्म्युला टू फाइंड एक्सपेक्टेड व्हॅल्यू? आता तुम्हाला मी काय सांगितलं होतं? प्रोबॅबिलिटी इज वन ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द रॅन्डम व्हेरिएबल. बरोबर. प्रोबॅबिलिटी काय? रॅन्डम व्हेरिएबलची एक प्रॉपर्टीज आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. आणि प्रोबॅबिलिटीचा स्टडी आपण केल्यानंतर किंवा रॅन्डम व्हेरिएबलची ती प्रॉपर्टीज आपण स्टडी केल्यानंतर आपण रॅन्डम व्हेरिएबलच्या दुसऱ्या पण प्रॉपर्टीज एक्सप्लोर करू शकतो. आणि त्या दुसऱ्या प्रॉपर्टीज आहेत एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हॅरियन्स. मग एक्सपेक्टेड व्हॅल्यू साठी तुम्हाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनची गरज लागते. कशाची? मग तुम्ही जो तो टेबल बनवला पीआय आणि एक्सआयचा, बरोबर, हा जो टेबल मी म्हणत होतो ना की तुम्ही असं करत असता, पहिल्या याच्यात काय? पर्टिक्युलर व्हॅल्यू पहिल्या रो मध्ये, दुसऱ्या रो मध्ये तुम्ही करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीज, आणि हा जो टेबल बनवत होता ह्यालाच तुम्ही एक्सआय म्हणता आणि ह्याला तुम्ही काय म्हणता? पीआय, म्हणजे पर्टिक्युलर व्हॅल्यूज. आणि डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे काय? ज्याची रेंज, म्हणजे ज्या रॅन्डम व्हेरिएबलची रेंज इज अ सबसेट ऑफ इंटीजर, such random variable is called as discrete random variable. मग पी आय आणि एक्स आय तुम्हाला माहित आहे, प्रत्येक डिस्क्रीट व्हॅल्यू जी तुमच्या रॅन्डम व्हेरिएबलने घेतलेली आहे. रॅन्डम व्हेरिएबल काय करतो? रॅन्डम व्हेरिएबल टेक्स द व्हॅल्यू, बरोबर, आणि त्या व्हॅल्यूज म्हणजे काय? रेंज ऑफ एक्स, बरोबर, रेंज ऑफ द रॅन्डम व्हेरिएबल. मग तुम्ही काय करता? ई ऑफ एक्स इज व्हॉट? ई ऑफ एक्स इज समेशन ऑफ एक्स आय पी आय. एक्स आय पी आय म्हणजे तुम्ही करस्पॉन्डिंग काय करता? त्याच्या व्हॅल्यूज टेबल मध्ये आलेल्या त्या एक्स आय पी आय, एक्स आय पी आय, एक्स आय पी आय, एक्स आय पी आय मल्टिप्लाय करता, सगळ्यांना ऍड करता, आणि ती जी काही व्हॅल्यू तुम्हाला येईल दॅट इज युअर एक्सपेक्टेड व्हॅल्यू और मीन. मग तुम्ही असं म्हणू शकता आय इज रनिंग फ्रॉम 1 to n. मग हा एन म्हणजे काय? की जितके सगळे रॅन्डम व्हेरिएबल आहे तितक्या सगळ्या रॅन्डम व्हेरिएबल साठी तुम्हाला हे काम करायचंय. ठीक आहे ना? सो समटाइम्स तुम्ही त्याला असं पण लिहू शकता की दिस इज ऑल्सो इक्वल्स टू समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to n
एक्स आय इंटू एफ ऑफ एक्स आय. आता हे एफ ऑफ एक्स आय इज नॉट ए फंक्शन, इट इज द प्रोबॅबिलिटी. कळतंय का? अँड दॅट फंक्शन इज प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. म्हणजे हे आपल्या कॅल्क्युलस मध्ये जे आपण फंक्शन्स पाहिले तसे नाहीयेत. ज्यावेळी आपला एक्स डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल असेल त्यावेळी एफ ऑफ एक्स आय इज नथिंग बट द प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. काय असतो तो? प्रोबॅबिलिटी मास फंक्शन म्हणजे करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी ऑफ द रॅन्डम व्हेरिएबल, पर्टिक्युलर व्हॅल्यू टेकन बाय द रॅन्डम व्हेरिएबल. कळतं हे? एक्सपेक्टेड व्हॅल्यू का आली? एक्सपेक्टेड व्हॅल्यू इज ऑल्सो कॉल्ड ॲज, ही जी एक्सपेक्टेड व्हॅल्यू आहे ई ऑफ एक्स ने तुम्ही त्याला डिनोट करत असता. ह्याला तुम्ही काय काय म्हणत असता? ह्याला तुम्ही एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणू शकता. सो एक्सपेक्टेड व्हॅल्यू, expected value, you can say middle value, you can say average value of the random variable. Okay, and you can also say this as mean. तुम्ही त्याला mean ही म्हणू शकता. ठीक आहे, सगळ्यांचा मीनिंग एकच आहे. नाउ second property of the random variable that we are going to discuss is variance. Variance of x is denoted by var of x. Variance of x. X is what? Discrete random variable in this case. या केस मध्ये x काय तुमचा? Discrete random variable. So variance of x, always remember this, variance of x is nothing but expectation of. This expected value is also called as expectation. Expectation म्हणजे आपल्या expectations नाही, एक्सपेक्टेशन. ठीक आहे, स्पेलिंग तर तेच आहे पण एक्सपेक्टेशन मीन्स फॉर दॅट डेटा, एक्सपेक्टेड व्हॅल्यू. सो व्हॅरियन्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्सपेक्टेशन ऑफ एक्स मायनस म्यू द होल स्क्वेअर. व्हॉट इज म्यू? म्यू इज द अनदर सिम्बॉल टू डिनोट एक्सपेक्टेड व्हॅल्यू. एक्सपेक्टेड व्हॅल्यूला तुम्ही म्यू ने पण डिनोट करू शकता, ई ऑफ एक्स. ओके, E of x is also denoted by mu. ओके, कळतंय का? मग तुम्ही व्हेरियन्स काय म्हणता? व्हेरियन्स इज एक्सपेक्टेशन ऑफ एक्स मायनस म्यू द होल स्क्वेअर. कळतंय तुम्हाला? म्हणजे काय करत असता तुम्ही? एक्सपेक्टेड व्हॅल्यू काय करते? तुमचा जो काही रॅन्डम व्हेरिएबल आहे म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्सच्या जागी, म्हणजे ईच्या आतमध्ये जर एक्स होता तर तो काय करत होता? एक्स आय ला पी आय शी मल्टिप्लाय करत होता. आता ईच्या आतमध्ये एक्स मायनस म्यू द होल स्क्वेअर आहे तर हे काय येईल? समेशन ऑफ आय रनिंग फ्रॉम 1 to n. आता इथं आतमध्ये जो काही मसाला आहे दॅट विल बी रिमेन्स ॲज इट इज, की एक्स आय मायनस म्यू, एक्स आय मायनस म्यू द होल स्क्वेअर. का? एक्स आय म्हणजे काय? आपण त्या पर्टिक्युलर व्हॅल्यू साठी हे काम करतोय, बरोबर ना? एक्स आय मायनस म्यू, कारण इथे एक्स होता कॅपिटल एक्स, त्याची पर्टिक्युलर व्हॅल्यू एक्स आय. आणि म्यू म्हणजे काय? म्यू म्हणजे हे एक्सपेक्टेड व्हॅल्यू जी इथून मिळणार तुम्हाला, इंटू तुम्ही काय करणार आहे? इंटू तुम्ही करणार आहे प्रोबॅबिलिटी. कळतंय? आणि ह्याला जर तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह केलं ना, यू आर गेटिंग दॅट व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स द होल स्क्वेअर. E of x square minus E of x the whole square. What is E of x square? आता पुन्हा सांगा बरं, ईच्या आतमध्ये समजा डब्बा असेल तर डब्बा आय, समेशन डब्बा आय पी आय येतं, बरोबर? ईच्या आतमध्ये डब्बा असेल तर समेशन डब्बा आय पी आय. ईच्या आतमध्ये डब्बा आहे, डब्बा स्क्वेअर आहे तर मग डब्बा स्क्वेअर पी आय असं येते. आता ईच्या आतमध्ये जर एक्स स्क्वेअर असेल, सो व्हॉट विल बी दिस? This is summation I running from 1 to n xi square pi, बरोबर? मायनस E of x तर काय? summation I running from 1 to n xi pi, आणि मग त्याचा काय रे? होल स्क्वेअर. ओके, होल स्क्वेअर. दिस इज व्हॉट द व्हेरियन्स ऑफ एक्स इज. हे काय आहे तुमचा व्हेरियन्स. कळतंय का? आता व्हेरियन्सचा हा एक फॉर्म्युला आहे, एक्स आय स्क्वेअर पी आय मायनस समेशन एक्स आय पी आय द होल स्क्वेअर. किंवा तुम्ही या वेने पण जाऊ शकता, समेशन एक्स आय मायनस म्यू. म्यू म्हणजे काय? तीच तुमची एक्सपेक्टेड व्हॅल्यू. कळतंय का?
सो दिस इज द व्हेरियन्स. आता स्टँडर्ड डेव्हिएशन काढू शकता का? यू नो स्टँडर्ड डेव्हिएशन इज अंडर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स. माहिती आहे का तुम्हाला? स्टॅटिस्टिक्स शिकलायत का तुम्ही क्लास 11th मध्ये? सो स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स, standard deviation of x is equals to under root of variance of x, under root of variance of x. So this is first, this is second, and this is third. कळतंय? इझी आहे का? इझी आहे ना? सो झालं का सगळं कव्हर इथलं? अजून एक गोष्ट, स्टॅटिस्टिक मधली तीच इथं आपण वापरत असतो. आपण ह्या व्हेरियन्सला, हा जो काही व्हेरियन्स आहे ना, वी डिनोट दिस बाय सिग्मा सफिक्स एक्स स्क्वेअर. सफिक्स एक्स फॉर रॅन्डम व्हेरिएबल एक्स. स्मॉल एक्स आहे तो. मी कॅपिटल एक्स आणि स्मॉल एक्स वेगवेगळे काढतोय, असं नाही की स्मॉल एक्स आणि कॅपिटल एक्स ते दिसायला सेम वाटतात. सिग्मा सफिक्स एक्स द होल स्क्वेअर अँड स्टँडर्ड डेव्हिएशन इज डिनोटेड बाय सिग्मा सफिक्स एक्स. बरोबर? मीन कशाने डिनोट करत असता? ई ऑफ एक्स और म्यू. व्हेरियन्स ऑफ एक्स, वॅर ऑफ एक्स और सिग्मा सफिक्स एक्स द होल स्क्वेअर. आणि स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स, व्हेरियन्स अंडर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स, दॅट इज सिग्मा सफिक्स एक्स. ओके. आता प्रॉपर्टीज पहा बरं. प्रॉपर्टीज ऑफ एक्सपेक्टेशन अँड मीन, एक्सपेक्टेशन अँड व्हेरियन्स. ह्या प्रॉपर्टीज खूप सिंपल आहेत, ज्यात की तुमच्या बुक मध्ये नाही आहेत, बट मी इंजिनिअरिंगला शिकलेलो. एकदम इझी प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट, expectation of any constant. A is not a random variable. A is just a value. Expectation of constant is equals to constant. म्हणजे E च्या आतमध्ये जर A असेल तर तुम्ही काय करता? आन्सर A लिहिता. बरोबर? Expectation of constant is equals to A. Second, expectation of any constant into X is equals to, constant will be taken outside expectation of X. बरोबर? थर्ड प्रॉपर्टी, expectation of ax plus b will be expectation a into expectation, or you may say expectation of ax plus expectation of b. And you know expectation of b काय आहे? b's, कारण b is constant, a is also constant. And expectation of ax, a into expectation of x plus b. Are you getting this? Fourth property, variance of constant. Variance means what? How data is varying. So constant is not varying. Constant function कधी vary होतं का? So variance of a काय आला पाहिजे? 0. So variance of constant is 0. Fifth, variance of ax will be a square into variance of x. जर रॅन्डम व्हेरिएबल एक्स ए शी मल्टिप्लाइड असेल कॉन्स्टंटच्या आणि व्हेरियन्स जर तुम्ही काढत असाल तर आन्सर काय ना? ए स्क्वेअर इंटू व्हेरियन्स ऑफ एक्स. सिक्स्थ, व्हेरियन्स असा एक्सपेक्टेशन सारखा अप्लाय करू शकत नाही आपण. केला तरी ते आन्सर झिरोच येणार. ए एक्स प्लस बी वर समजा अप्लाय केला तुम्ही, व्हेरियन्स ऑफ एक्स प्लस व्हेरियन्स ऑफ बी, व्हेरियन्स ऑफ बी तर झिरो. ए स्क्वेअर इंटू व्हेरियन्स ऑफ एक्स. सो ह्या 5 प्रॉपर्टी. आता 6वी प्रॉपर्टी पहा, स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ कॉन्स्टंट. अगेन constant is not deviating, so standard deviation of constant is 0. 7th property, standard deviation of ax. आता मला सांगा स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ ax चा आन्सर काय येईल? का 0 येईल? व्हेरियन्स ऑफ एक्स ए स्क्वेअर इंटू व्हेरियन्स ऑफ एक्स आला. मग तुम्हाला बाय डेफिनेशन बेसिक्स ने जा ना तुम्ही. स्टँडर्ड काय असतो? स्टँडर्ड डेव्हिएशन काय असतो? अंडर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ डब्बा. सो अंडर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स चा फॉर्म्युला काय? ए स्क्वेअर इंटू व्हेरियन्स ऑफ एक्स. बरं, अंडर रूट सेपरेटली द्या. अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर इंटू अंडर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स.
ठीक आहे ना. अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर इंटू अंडर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स. बरं, अंडर रूट ऑफ ए स्क्वेअरला काय म्हणता तुम्ही? मॉड ऑफ ए, बरोबर का? अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर इज मॉड एक्स. प्रॉपर्टीज ऑफ मॉडुलस. आणि हे काय तुमचं? स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स. सो स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स चा फॉर्म्युला काय आला का तुम्हाला? स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स इज मॉड एक्स इंटू मॉड ए इंटू स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स. कळतंय? So these are the properties related to expectation and done. कळतंय का? समजलं सगळं? सो दॅट्स ऑल अबाउट द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आपण. लिहिले सगळ्यांनी? ओके. पहिला प्रॉब्लेम. 2 persons A and B. काही प्रॉब्लेम्स इथं सॉल्व्ह करू. 2 persons A and B play a game of tossing a coin thrice. एक कॉइन किती वेळा टॉस करते? 3 वेळा. ठीक आहे, म्हणजे HHT ते रिझल्ट येतील, बरोबर. अँड वी आर नॉट इंटरेस्टेड इन दॅट सॅम्पल स्पेस. 2 persons A and B play a game of tossing a coin thrice. If a result of toss is head, A gets ₹2 from B. If the result of toss is tail, B get ₹1.5 from A. Let X denotes the amount gained or lost by A. Show that X is a discrete random variable and show how it can be defined as a function of a sample space of experiment. म्हणजे हे as a function of sample space of the experiment. ओके. सो म्हणजे आता इथे तुम्हाला सॅम्पल स्पेस पण लिहावी लागणार. मग 2 persons A and B play the game. A आणि B प्ले करतायत, एक गेम खेळतायत. गेम काय? टॉसिंग अ कॉइन थ्राइस. ओके, अ कॉइन इज टॉस थ्राइस. कुठे आहे? टॉसिंग अ कॉइन थ्राइस. आणि रिझल्ट जर हेड असेल, टॉस म्हणजे जर हेड आलं तर A ला B कडून ₹2 मिळतील. A will receive ₹2 from B. If result of a toss is tail, B will receive ₹1.5 फ्रॉम ए. म्हणजे बी ला किती कॉन्फिडन्स आहे की हा टेलच येणार आहे, मला माहिती माझा कॉइन आहे. तुम्हाला टेल आलं तर ₹1.5 दे, मी हेड आला तर तुला ₹2 देईल. कळतंय का? लेट एक्स डिनोट्स अमाऊंट गेन ऑर लॉस्ट बाय ए. म्हणजे आपल्या मनावर आहे की आपण अमाऊंट गेन बाय घ्यायची, अमाऊंट गेन ऑर लॉस. म्हणजे तुम्ही एकत्रितपणे पण तो व्हेरिएबल डिफाइन करू शकता. गेन ऑर लॉस. गेन असेल तर पॉझिटिव्ह कन्सिडर करा, लॉस असेल तर निगेटिव्ह कन्सिडर करा. शो दॅट एक्स इज अ डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. आपल्याला दाखवायचं की एक्स हा डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे एक्स पर्टिक्युलर व्हॅल्यूज घेतोय. अँड शो दॅट हाऊ इट कॅन बी डिफाइंड ॲज अ फंक्शन ऑन अ सॅम्पल स्पेस ऑफ द एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट लगेच तुम्ही काय करत असता? रॅन्डम एक्सपेरिमेंट लिहित असता. व्हॉट इज युअर रॅन्डम एक्सपेरिमेंट? रॅन्डम एक्सपेरिमेंट इज अ कॉइन इज टॉस or a coin is tossed thrice. A coin is tossed thrice. Okay, what is the sample space corresponding to this random experiment? HHH, HHT, HTH, HTT. Okay, then H. आता T झाले ना सगळे, H झाले. T H H T H T T T H T T T. झाले का सगळे कवर? So this is the sample space corresponding to this random experiment. So what is our random variable? त्यांनीच define करून दिला की x denotes the amount gained
or lost by A. Okay, so X denotes, random variable X denotes amount gained or lost by A. A ने अमाउंट गेन केली किंवा लॉस्ट केली. अमाउंट गेन म्हणजे ती अमाउंट, तो नंबर लॉस्ट बाय A. So what is the condition? Condition is here, if result is head, हे लिहायचं आपल्या शब्दात, result is head, A will receive or A will gain, त्यांचीच लँग्वेज वापरा, A will gain ₹2 from B. Okay, while if result is or while tail result will tail, while result is tail, then A will lost. B शी काही घेणं देणं नाही आपल्याला, कोणाला देतोय हे माहित असलं पाहिजे फक्त. A will lost ₹1.5. A किती रुपये लॉस करील? 1.5 रुपीज. ओके, मग करू शकता. यू हॅव टू अप्लाय दिस पर्टिक्युलर रॅन्डम व्हेरिएबल ऑन ईच अँड एव्हरी सॅम्पल पॉइंट्स. तुम्ही जर सगळ्या सॅम्पल पॉइंट्सवर हा रॅन्डम व्हेरिएबल अप्लाय केला तर मला सांगा एक्स ऑफ एच 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 काय. म्हणजे ज्यावेळी कॉइन तुम्ही टॉस कराल आणि तिन्हीच्या तिन्ही हेड येतील त्यावेळी ए किती मजेत असेल, कारण ए ला किती मिळालेत ₹6. सो अमाऊंट गेन, सो 6 ना, 2 + 2 + 2. सो एक्स ऑफ मला सांगा ज्यावेळी 2 हेड असेल तर हे तिन्ही आउटकम सेमच आपल्याला एक्स ची व्हॅल्यू देतील का, एच टी एच आणि एक्स ऑफ टी एच एच. बरोबर, काय आन्सर देतील, म्हणजे काय किती रुपये गेन करील, किती 5. हे 4 येतील आणि 1.5 त्याच्यामधून सबट्रॅक्ट करावं लागेल ना. अरे मग टी लॉस्ट होतोय ना. अरे हे 2 + 2 - 1.5 2.5. लिहा, रुपीज लिहायची काही गरज नाहीये. एक्स ऑफ, आता पुन्हा एच टी टी, ए पूर्णपणे लॉस मध्ये असेल इथं, बरोबर ना. एक्स ऑफ एच टी टी ह्या दोन केसेस मध्ये प्रॉफिट मध्ये, एक्स ऑफ टी एच टी आणि एक्स ऑफ टी टी एच that will be equals to किती येईल, -1. -1 means amount lost. Negative sign indicates that the amount is lost by. बरोबर. आता x of t t t प्रत्येक आपण आउटकम वर अप्लाय करतोय. x of t t t will be -4.5. ज्यावेळी हा रिझल्ट आलेला असेल ए ला स्वतःच्या खिशातून 4.5 रुपीज बी ला द्यावे लागेल. दॅट इज अमाऊंट इज लॉस्ट बाय. आता तुम्ही म्हणाल इथे आन्सर पॉइंट मध्ये आलंय, मग हे डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल नाही असं नाही. ठीक आहे, कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल आणि डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलला तुम्ही अंडरस्टँड करा. म्हणजे आता तुम्हाला एक शंका येऊ शकते किंवा तुम्हाला आता असं वाटू शकतं इथं रेंज जी आहे ती म्हणजे हे काय, हे 2.5 थोडी ना इंटिजर आहे, बरोबर ना. तर तुमचा एक्स आउटकम टू आउटकम वेगवेगळी व्हॅल्यू घेतोय प्रत्येक आउटकम वर अप्लाय केल्यानंतर, आणि मग तुम्हाला असे आन्सर्स मिळतात. त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणता की हेन्स इट इज अ डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. कळतंय का. So possible values of x are possible
व्हॅल्यूज ऑफ एक्स आर काय काय आहेत पॉसिबल व्हॅल्यू 6, 2.5, -1 आणि -4.5. म्हणजे तुम्हाला काय वाटतं बरं, ए ने गेम खेळावी की नाही खेळावी? खेळावी. का? कारण लॉस झालं तर कितीचा होईल? मॅक्सिमम लॉस -4 आणि विन झालं तर 6 रुपीज. ओके, आणि मोस्ट ऑफ द केसेस विन जर त्याने केलं तर त्याला जास्तच भेटतायत पैसे. ठीक आहे. सो पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स आर दीज. सो एक्स इज अ डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. आता हे सांगितलं की अ निगेटिव्ह अमाउंट शोज लॉस टू प्लेयर ए. This example shows that x takes the unique value for every element and the possible values of x are these. असं तुम्ही म्हणू शकता. निगेटिव्ह येऊ शकतात व्हॅल्यू. सो तुम्ही असं म्हणा की हिअर negative sign indicates that amount lost by negative sign indicates amount lost by. सो या पॉसिबल व्हॅल्यूजला आता तुम्ही हे असं बोलल्यानंतर मग तुम्ही म्हणू शकता पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स आर 1, 2.5, 4.5 and 6. So as this is amount gained or lost, बरोबर, amount cannot be negative, बरोबर ना. आणि म्हणून तुम्ही म्हणू शकता की पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स या नाही आहेत तर या आहे. अमाऊंट कॅनॉट बी निगेटिव्ह. फक्त इथं सांगताना आपण असं सांगितलं की हा हे जे आपल्याला आन्सर्स आले एक्सच्या ज्या काही व्हॅल्यूज आल्या त्या निगेटिव्ह इंडिकेट्स करतात म्हणजे अमाऊंट त्या ए कडून लॉस झालेली. इज इट इझी? Second, a bag contains 1 red and 2 green balls. One ball is drawn from a bag at a random. Its color is noted and then ball is put back into the bag. One more ball is drawn from a bag at a random and its color is noted. Let x denotes the number of red balls drawn from the bag as described above. Derive the probability distribution of x. तर इथे तुम्हाला probability distribution table बनवायचं आहे. क्वेश्चन काय? एक बॅग आहे ज्याच्यामध्ये 1 रेड अँड 2 ग्रीन बॉल्स आहेत. ठीक आहे. इन अ बॅग आहे आणि बॅग अशी असते का? हा, एक रेड आणि 2 ग्रीन बॉल आहेत. 2 ग्रीन balls are there. One ball is drawn from a bag at a random and its color is noted. Again it is replaced, means replace केलंय with replacement. The experiment is performed with replacement. Okay, so one more ball is drawn from a bag at a random. So random experiment is 2 balls are drawn at a random with replacement. हे असं सांगतायत ह्याचा अर्थ काय? 2 balls are drawn but with replacement, one after another. Replacement means one after another. ओके, मग आता सांगा 2 ग्रीन बॉल आहेत तर हे G1 G2 असू शकतात. लेट देम कॉल ॲज G1 अँड G2. अँड हा जो रेड बॉल आहे तो समजा रेड बॉल असेल, आर ने डिनोट करूयात त्याला किंवा R1 ने डिनोट करूयात. एकच रेड बॉल आहे आणि तुम्ही किती बॉल काढताय? 2 काढताय. मग आता तुम्ही सॅम्पल स्पेस क्रिएट करू शकता का इथं? काय काय एक्सपेरिमेंट अशा असतात जिथं सॅम्पल स्पेस बनवावीच लागते, बरोबर ना. सॅम्पल स्पेस जर बनवली तर काय येईल बरं? तुम्ही जे बॉल काढणार आहात त्या बॉलमध्ये R1 पण येऊ शकतो कारण R1 घ्यायचा पुन्हा ठेवायचा आहे. आर यू गेटिंग दिस? 3 बॉल. तसं जर आपण सॅम्पल स्पेस मध्ये किती एलिमेंट येतील हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण काय म्हणणार की विथ रिप्लेसमेंट आपण ह्या गोष्टी केल्यात आणि 3 पैकी आपण किती काढतोय? 3 पैकी आपण 1 आफ्टर अनादर काढतोय म्हणजे 3C1 into 3C1. जर हे विदाउट रिप्लेसमेंट केलं असतं तर आन्सर आलं असतं 3C2 वेज आर देअर.
म्हणजे 3 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 1 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल, इथं 3 वे आले असते, पण इथं 6 वेज येतात आहे. म्हणजे सॅम्पल स्पेस मध्ये 6 नंबर ऑफ काय येतील, सॅम्पल पॉइंट्स येतील. कळतंय? हे कसं आलं हे कळतंय ना? 3 बॉल पैकी एक काढलाय, पुन्हा ठेवलाय, 3 बॉल पैकी एक काढलाय, आणि हे काम काय करताय तुम्ही? द वर्क इज डन सायमल्टेनियसली. ओके, द एक्सपेरिमेंट इज डन ॲट अ सायमल्टेनियसली. ओके, ॲट द सेम टाइम तुम्ही असं म्हणू शकता. आता सॅम्पल स्पेस काय येईल, तुमच्याकडे जे दोन्ही बॉल आहेत ते R1 असतील, R1 दोन्हीच्या दोन्ही पण G1 दोन्हीच्या दोन्ही पण G2 असे येऊ शकतात, बरोबर. आता R1 G1 येऊ शकतो, R1 G2 येऊ शकतो, आणि G1 G2 येऊ शकतो. Gच वाटतोय ना, G9 नाही ना वाटत. मग हे काय तुमचे आउटकम्स आहेत, सॅम्पल पॉइंट्स आहेत, ऑल पॉसिबल. 1 बॉल इज ड्रॉन, आणि हा आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट, आणि एक्स काय डिनोट करतोय? नंबर ऑफ रेड बॉल ड्रॉन फ्रॉम अ बॅग ॲज डिस्क्राइब्ड अबव. म्हणजे एक्स डिनोट्स, तुम्ही म्हणाल लेट एक्स बी द रॅन्डम व्हेरिएबल अँड दॅट एक्स डिनोट्स, लेट एक्स डिनोट्स number of red balls drawn from the bag. X denotes number of red balls drawn from a bag. Number of red balls drawn from a bag. बॅग मधून रेड बॉल काढले. ठीक आहे. आता मला सांगा रेंज ऑफ एक्स काय येईल, याच्यावर अप्लाय केलं तर 2, याच्यावर अप्लाय केलं 0 0 1 1 0, म्हणजे 0 1 2. कारण बॉल तर 2च काढणार आहे, आणि कॉमन सेन्स आहे आपल्याला, अरे 2 बॉल काढणार आहे आणि विथ रिप्लेसमेंट काढणार आहे. एकच रेड बॉल असू द्या, पण आपण विथ रिप्लेसमेंट करतोय एक्सपेरिमेंट. मग पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स काय येतील? 0. एकही रेड बॉल नाही येणार. 2 जे काढणार आहेत आपण त्याच्यामध्ये एकही नाही आला. एक आला, एक ग्रीन आला, आणि तिसरा वे पहिला पण रेड, पुन्हा ठेवून दुसरा पण रेड आला. म्हणजे पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स आर 0 1 2. कळतंय का? और तुम्ही प्रत्येक आउटकम वर अप्लाय करून पाहू शकता. तुम्ही इथे म्हणाल की रेंज ऑफ एक्स इज इक्वल्स टू means it is a set and containing 3 values. म्हणजे particular values taken by random variable x are 3. So we have to derive the probability distribution. बरोबर, probability distribution derive करायचं आपल्याला. मग मला सांगा, आता प्रत्येक वेळी तुम्हाला ते खेळत नाही बसायचं, प्रत्येक आउटकम वर अप्लाय करत बसले आणि हे आणि ते. आपण probability distribution पण काढू आणि CDF पण काढू, म्हणजे एकाच प्रॉब्लेम मध्ये बरेच प्रॉब्लेम कव्हर होतील. एक्सपेक्टेड व्हॅल्यू पण काढू, मीन पण काढू, व्हेरियन्स पण काढू, स्टँडर्ड डिव्हिएशन पण काढू. ठीक आहे. 3 व्हॅल्यू येते ना, 3 व्हॅल्यू आहे, तर मग आता x is equals to xi, probability of x is equals to xi, it is also written as pi or f of xi. आता हे तुम्हाला कळावं म्हणून आता एकच काहीतरी लिहायचं, नाही तर सगळा गोंधळ नाही करून टाकायचा. कळतंय का? मग तुम्ही इथं probability of x is equals to xi लिहू शकता. त्यालाच तुम्ही काय म्हणत असता? ह्यालाच तुम्ही म्हणत असता स्मॉल pi or स्मॉल f of xi. कळतंय? आता cumulative distribution function capital F of xi. What is this? This is probability of x is lesser than or equals to xi, and this can be also written as summation x is lesser than or equals to xi, summation x is lesser than or equals to xi pi.
कळतंय का? किंवा प्रॉबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स आय, काही पण टाकू शकता. आता जे या क्वेश्चनचं एक्स्ट्रा वर्क आहे ते मी ग्रीन पेनने करेल. म्हणजे हा क्वेश्चन कुठपर्यंत संपतोय? इथपर्यंत संपतोय, प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन पर्यंत. 0, 1, 2. These are the particular values taken by the random variable. आता मला सांगा, how many outcomes, how many total outcomes are there, how many number of sample space are there, number of sample points are there? 6. बरोबर. मग टोटल नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट जर 6 असेल तर मला सांगा 0च्या करस्पॉन्डिंग किती आउटकम आहे? म्हणजे एकही तुम्हाला काय नाही मिळणार, रेड बॉल नाही मिळणार. तर हा आउटकम फेवर करतोय, हा 2 आणि हा तिसरा, म्हणजे 3/6. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी फॉर दिस पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ द रॅन्डम व्हेरिएबल? 3/6. आता 1, एक रेड बॉल येईल. असे किती वेज आहेत, म्हणजे असे किती आउटकम्स आहेत सॅम्पल पॉइंट्स मधले? 2, R1G1 अँड R1G2, म्हणजे 2/6. बरोबर. आणि इथं काय येईल? 1/6 R1. बरोबर का? आता सीडीएफ साठी तुम्ही काय करताय? सीडीएफ साठी तुम्ही हे ऍज इट इज इथं कॉपी करणार, दिस प्लस दिस करणार, 5/6, दिस प्लस दिस करणार, 6/6, दॅट इज इक्वल्स टू 1. आणि हे पण इथं सिम्प्लिफाय करून घ्या, 1/2 आणि 1/3. कळतंय का? इझी आहे. सो हे काय झालं तुमचं सीडीएफ. आता तुम्हाला काढायची एक्सपेक्टेड व्हॅल्यू. हा, इथंच क्वेश्चन संपला तुमचा. 4/9, 4/9. हो, एक गोष्ट आपण अंडर एस्टिमेट केली, की आपण ह्यांच्या अरेंजमेंट अशा नाही घेतल्या, कारण वन आफ्टर अनदर करतोय ना आपण. म्हणजे ऍक्च्युली दॅट इज नॉट अ कॉम्बिनेशन, दॅट इज अ परम्युटेशन. कळतंय का? मग तेवढं आता करून घ्यायला लागेल. हे 0, 1, 2च राहणार आहे, इथं पण 0, 1, 2 राहणार आहे. फक्त फरक कुठं पडेल? फरक प्रोबॅबिलिटी मध्ये पडेल. G1, G2. आता हे रिपीट करायचंय आपल्याला फक्त. काय काय? G1, G2 होतं तर G2, G1. G1, R1 होता तर G1, R2. म्हणजे इथं नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती येतील? नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स टोटल आपण पाहू केल्यानंतर. G2, G1, G2, R1 आणि G1, R1. हे किती झाले टोटल? 9. सॅम्पल पॉइंट्स किती आहेत आपल्याकडं? 9. टोटल नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती आहेत? 9 आहेत ना? 9. कळतंय? आता मग पहा फेवर किती करतायत. 0ला फेवर करणारा, तर 0ला फेवर करणारा, 0ला फेवर करणारे किती आहेत? 1, 1, 2, 3, 4. सो 4/9. कळतंय का? हा, द थिंग इज टू बी नोटेड दॅट विथ रिप्लेसमेंट केला असेल तर मग पहिल्यांदा G1, दुसऱ्यांदा G2. सॅम्पल स्पेस बनवताना पण विचार करून बनवा. त्याच्यानंतर 1 साठी काय येईल? दिस आउटकम 2, 3 आणि 4. हे पण काय येईल? 4/9. आणि मग 2 साठी काय येणार? 1/9. कारण दोन्ही R1. So this is the only one sample point which is favorable for occurrence of this event x is equals to xi. कळतंय का? मग आता तुम्ही f of xi काढताना, CDF काढताना काय कराल? ऍज इट इज कॉपी कराल, 4/9, त्याच्यानंतर ऍड कराल 8/9 आणि देन 9/9. That is 1. Because sum of all probabilities is equals to 1. कळतंय? आता इथं आपण इथं प्रॉब्लेम आपला संपलाय. आता आपण काय करूयात, ती जी तुम्हाला आयडिया दिली एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हॅरियन्सची, ते आपण करून पाहू. मग ज्यावेळी आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढायची असते ना, एक्सपेक्टेड व्हॅल्यू, तर एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय?
summation I running from 1 to n xi pi and variance चा फॉर्म्युला काय? काय व्हेरियन्स ऑफ एक्स चा फॉर्म्युला काय? समेशन xi स्क्वेअर पी आय मायनस समेशन xi पी आय द होल स्क्वेअर. म्हणजे ह्यालाच आपण काय म्हणतो, ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स द होल स्क्वेअर. दिस इज नथिंग बट एक्सपेक्टेशन ऑफ एक्स मायनस म्यू द होल स्क्वेअर. ठीक आहे ना. मग तुम्हाला जर आता हे व्हेरियन्स आणि मीन वगैरे पाहिजे तर तुम्हाला आता तो जो आडवा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल होता हॉरिझॉन्टल, यू शुड मेक टू बी वर्टिकल. सो दिस इज व्हॉट एक्स इज इक्वल्स टू एक्स आय, दिस इज पी प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स आय. म्हणजे हा एक्स आय असेल, हा पी आय असेल. बरोबर बरोबर ना. एक्स आय किंवा डायरेक्टली असं म्हणा एक्स आय पी आय. आता एक्सपेक्टेशन काढण्यासाठी काय पाहिजे तुम्हाला? एक्स आय पी आय पाहिजे. व्हेरियन्स काढण्यासाठी काय पाहिजे? एक्स आय स्क्वेअर पी आय पाहिजे. मग असं तुम्ही काय करणार? कॉलम बनवणार. एक्स आयच्या किती व्हॅल्यूज आहेत? एक्स आय ने किती व्हॅल्यूज घेतल्या? व्हॉट इज कार्डिनॅलिटी ऑफ द रेंज सेट? काय आहे? 3 ना. 0 1 2. कळतंय का तुम्हाला काय चाललंय ते? एवढे असे शांत शांत का होऊन जातात? काय तुम्हाला काहीच कळत नाही? वन 2 3 आणि 4 फॉर टोटल. कारण तुम्हाला समेशन लागते ना सगळ्यांची. कळतंय? मग मग सांगा हे काय येईल? एक्स आहे तर तुम्हाला माहिती आहे, करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीज पण माहिती आहे. बरोबर ना. 0 1 2 प्रोबॅबिलिटीज काय आहेत? 4/9 4/9 आणि 1/9. बरोबर. आता एक्स आय पी आय करा. 0 इंटू 4/9 0, 1 इंटू 4/9 4/9, 2 इंटू 2/9 2/9. बरोबर. आता एक्स आय स्क्वेअर पी आय करा. ह्याचा स्क्वेअर इंटू दिस किंवा एक्स आय पी आय ला एक्स आय ने मल्टिप्लाय करा तर एक्स आय स्क्वेअर पी आय येईल. बरोबर ना. हे दोन कॉलम मल्टिप्लाय केले तर हा कॉलम येईल. 0 इथं काय 4/9 आणि इथं काय हा पण 4/9. कळतंय का? आता समेशन काढायचंय तुम्हाला. समेशन एक्स आय पी आय काय? ह्याची सम 6/9 आणि ह्याची सम समेशन एक्स आय स्क्वेअर पी आय काय येईल? 8/9. आता तुम्ही व्हेरियन्स आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढू शकता का? एक्सपेक्टेड व्हॅल्यू ई ऑफ एक्स दॅट इज इक्वल्स टू म्यू, दॅट इज समेशन एक्स आय पी आय म्हणजे 6/9 दॅट इज 1/3. सॉरी 2/3. कळालं? एक्सपेक्टेड व्हॅल्यू कशी काढली? हेन्स म्यू, हेन्स व्हेरियन्स ऑफ एक्स. व्हेरियन्स ऑफ एक्स दॅट इज सिग्मा सफिक्स एक्स स्क्वेअर काय येईल? एक्स आय स्क्वेअर पी आय म्हणजे 8/9. बरोबर. मायनस समेशन एक्स आय पी आय द होल स्क्वेअर म्हणजे 6/9 चा होल स्क्वेअर किंवा तुम्ही म्हणा 2/3 चा होल स्क्वेअर. बरोबर ना. एक्स आय पी आय काय? 6/9 म्हणजे हा 2/3 आहे ना, त्याचा स्क्वेअर. मग 8/9 इज व्हॉट? 8/9 minus 4/9. So final answer is 4/9. So what is variance of x? 4/9. कळतंय? आणि त्याच्यानंतर स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स. Standard deviation of x. Standard deviation of x denoted by sigma suffix x that is equals to under root of variance of x. That is under root of 4/9. That is 2/3.
झालं. असं सॉल्व्ह करायचा आहे प्रॉब्लेम. कळतंय का? हा छोट्या स्केलवर प्रॉब्लेम पाहिला, पण सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या याच्यातून. प्रोबॅबिलिटी ऑफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. ठीक आहे. आता 2 कार्ड्स आर रँडमली ड्रॉन विथ रिप्लेसमेंट. ओके, म्हणजे असं घ्यायचंय, पुन्हा ठेवायचंय, पुन्हा घ्यायचंय. फ्रॉम अ वेल शफल डेक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. मग ते 52 प्लेइंग कार्ड्स तुम्हाला माहिती आहेत ना? नक्की मुलींना माहिती आहे 52 प्लेइंग कार्ड्स? काय असतं 52 प्लेइंग कार्ड्स मध्ये? काय काय असतं? राजा राणी, जोकर, असं काय का? जोकर नाही, जॅक. So 52 playing cards are divided into four kind of cards. So 13, 4 set of cards. So 13 we can say heart cards are there, 13 diamond cards are there, 13 club cards are there, and 13 spade cards are there. Heart, diamond, spade, club. So these are the red cards. Red cards. And means there are 26 red cards. किती असतात? 26 red cards. And these are black cards. Twenty-six black cards are there. बरोबर? सो आउट ऑफ दीज 13, आता हे जे 13 असतात प्रत्येकाचे हे कसे डिवायडेड असतात? एस 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Then Jack, Queen, King. So Jack, Queen, King cards are called as face cards. Face cards. So in each set, how many face cards are there? 3. So total face cards are 13. 12, sorry. Total face cards. Total face cards are 3 into 4. So that is 12. 12 face cards are there. How many total ace cards are there? And rest of the cards are 4. So total non-face card you can say. हे जे नॉन फेस कार्ड आहे, हे काय आहेत? नॉन फेस कार्ड्स. नॉन फेस कार्ड्स. अजून काय राहिलं सांगायचं? झालं ना? जोकर नसतो याच्यात. जॅक वेगळा, जोकर वेगळा. जॅकला काय म्हणतो? गुल्ल्या. बरोबर. ओके, मग आता क्वेश्चन पाहू आपण. 2 cards are randomly drawn with replacement from a well shuffled deck of 52 playing cards. Find the probability distribution of the number of aces drawn. काय कळालं? 2 कार्ड काढायचे विथ रिप्लेसमेंट आणि आपल्याला एस कार्ड किती मिळतील. इथं तुम्हाला थोडीशी 12वीची प्रोबॅबिलिटी वापरावी लागू शकते. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन काढायचं. किती कार्ड्स काढलेत आपण? 2 कार्ड्स काढलेत. कसे काढलेत? रॅन्डमलीच काढणार. रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणलं रॅन्डमलीच काढणार. विथ रिप्लेसमेंट काढलेत. कसे काढलेत? विथ रिप्लेसमेंट. विथ रिप्लेसमेंट फ्रॉम अ वेल शफल्ड 52 प्लेइंग कार्ड्स. आणि एस कार्ड याची प्रोबॅबिलिटी काय? तर टोटल एस कार्ड किती असतात? 4. त्याच्यापैकी किती काढतोय आपण? 2 काढतोय. बरोबर. 2 कार्ड्स आर रॅन्डमली ड्रॉन विथ रिप्लेसमेंट. 2 काढतोय आपण. कळतंय? मग आपण असं करतोय का की आपण ह्या 4 मधून 1 काढतोय? बरोबर. आणि नंतर पुन्हा 4 मधून 1 काढतोय. असं काहीसं करतोय का आपण? 3 3 जा 9च येत होतं ना इथं. आपण 6 लिहिलं. कळतंय का? तुम्ही पण इथं लक्ष नाही दिलं रे. मी ज्यावेळी असं सांगत होतो, अरे 3 बॉल पैकी 3 कार्ड्स पैकी 1 बॉल काढायचा 3 बॉल पैकी, तर हे 3C1 येईल आणि ह्या 3 पैकी 1 काढायचा आहे, तर ते 9च येत होतं ना. तुम्ही पण 6 ला हो म्हणले. आता माझं कॅल्क्युलेशन वीक आहे.
म्हणजे होऊ शकतं असं कधी कधी, पण इथं पण मग सेम मॅनरने तुम्ही काय म्हणताय, अरे आधी तुम्हाला त्या म्हणजे तुम्ही काय करताय, ऍक्च्युली तुमच्याकडे 52 कार्ड्स, पण तुम्ही काय करताय 52 कार्ड्स पैकी काय घेताय, एस कार्ड्स पैकी घेताय. म्हणजे तुम्ही त्या 52 कार्ड्स मध्ये हात घालण्यापेक्षा इकडे 4 एस कार्ड आणि 4 मधला एक घ्यायचा आहे. आणि 2 घ्यायचेत, पण तो पहिला एक घेणार का लगेच दोन्ही येणार, विथ रिप्लेसमेंट सांगितले, वन आफ्टर अनादर, विथ रिप्लेसमेंट अँड वन आफ्टर अनादर. वन आफ्टर अनादर, बरोबर. म्हणजे एक कार्ड काढला पुन्हा ठेवलं, पहिलं कार्ड काढण्याचे किती वेज आहेत, अरे 4च दिसतात, 4 वेज. दुसरं कार्ड काढण्याचे पुन्हा 4, विदाऊट सांगितलं असतं तर मग 3च राहिले असते ना आपल्याकडं. ठीक आहे ना. सो 4c1 into 4c1, हाऊ मेनी वेज आर देअर, 16 वेज आर देअर, 16 वेज आर देअर. मग तुम्हाला काय करायचंय आता, तुम्हाला एस कार्ड काढण्याची प्रोबॅबिलिटी तर माहित झाली, पण आता काय 4c1, nc1 is n. हा, आता 2 कार्ड काढलेत, मग इथं ना हे जे 2 कार्ड तुम्ही काढणार आहे, व्यवस्थित विचार करा. आपण ही प्रोबॅबिलिटी काढली क्लास 11th वाली, किंवा त्याचे नंबर ऑफ वेज बाय कॉम्बिनेशन काढले. स्वतः विचार करा की 2 कार्ड मी काढणार आहे, असं होऊ शकतं की अरे इकडे नॉन एस कार्ड आहे, इथे एस कार्ड आहे, म्हणजे मी ते असं शफल करण्यापेक्षा मी काय केलं, थोडं साईडला ठेवलं. इकडे एस कार्ड, मी दोन्हीच्या दोन्ही एस कार्ड घेऊ शकतो, दोन्हीच्या दोन्ही काढलेले एस कार्ड असू शकतात, और एक एस कार्ड एक नॉन एस कार्ड, और दोन्हीच्या दोन्ही पण नॉन एस कार्ड असू शकतात. म्हणजे एक्स जर तुमचा नंबर ऑफ एस कार्ड डिनोट करत असेल, एक्स डिनोट्स, तुम्हाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन कशाचं काढायचंय, पण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आपण नेहमी कोणाचं काढत असतो, रॅन्डम व्हेरिएबलचं ना. मग तुम्हाला जर असं सांगितलं की प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ नंबर ऑफ एसेस ड्रॉन, तर तुमचा रॅन्डम व्हेरिएबल काय डिनोट करत असेल, नंबर ऑफ एसेस, एस कार्ड ड्रॉ. ठीक आहे, एक्स डिनोट्स रॅन्डम एक्सपेरिमेंट. तर लिहा आधी काय, बरं आता एवढं मी लिहायची काही गरज आहे का डिटेल मध्ये, मी फक्त सांगतो की एक्स काय डिनोट करतोय, नंबर ऑफ एस कार्ड्स ड्रॉन, किती एस कार्ड तुम्ही ड्रॉ केले, बरोबर का. आता एस कार्ड किती ड्रॉ करताय, तर रेंज ऑफ एक्स काय येईल तुम्हाला काय वाटतं, तुम्ही दोन्हीच्या दोन्ही कार्ड काय केले, एस कार्ड काढले, तुम्ही एक कार्ड एस कार्ड नाही काढला, तुम्ही एक एस कार्ड काढला, एक नॉन एस कार्ड काढला, वी आर नॉट इंटरेस्टेड इन नॉन एस कार्ड, आणि तुम्ही दोन्हीच्या दोन्ही एस कार्ड काढले. आता त्यांची करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी सांगू शकता का, करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी सांगू शकता का, म्हणजे ज्यावेळी प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 0 असेल, त्यावेळी दोन्हीच्या दोन्ही नॉन एस कार्ड काढले, तेच सांगत होतो तुम्हाला. हे जे 52 कार्ड्स आहे, ह्याच्यापैकी 4 तुमचे एस कार्ड असतील, उरलेले तुमचे नॉन एस कार्ड असतील, नॉन एस कार्ड्स, आणि हे काय एस कार्ड्स, बरोबर. तर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 0, म्हणजे एकही एस कार्ड नाही काढला, म्हणजे तुम्ही काय केलं बाय द वे, ह्याच्यातूनच म्हणजे तुम्ही 48C1 आणि 48C1 हा कार्यक्रम केला, कळतंय का. आणि ती प्रोबॅबिलिटी तुम्हाला काढायचंय, म्हणजे तुम्ही असं म्हणाल की 48C1, आणि हे दोन्ही इंडिपेंडेंट इव्हेंट्स आहेत. जर तुम्ही इंडिपेंडेंट इव्हेंट शिकला असाल, तर एकाच्या कोणाच्या असण्याने किंवा नसण्याने कोणाच्या म्हणजे दुसऱ्या इव्हेंटच्या प्रोबॅबिलिटीवर काही फरक पडत नाही. म्हणजे दॅट इज कंडिशनल प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी इज प्रोबॅबिलिटी ऑफ ए इटसेल्फ. बीच्या असण्याने किंवा बीच्या नसण्याने एच्या असण्यावर किंवा नसण्यावर काहीच फरक पडत नाही. असण्याने आणि नसण्याने म्हणजे कॉम्प्लिमेंट, कळतंय का. ओके, 48C1 डिवायडेड बाय 52C1, कारण एक कार्ड आपण काढला, आता ते पुन्हा कार्ड तसे ठेवून दिले. आता माझ्या पुढे पुन्हा 52 कार्ड दिसतात, इकडे 48, इकडे किती 4, मग पुन्हा मी काय केलंय 48C1 डिवायडेड बाय 52C1, म्हणजे याची प्रोबॅबिलिटी काय आली 48 into 48 52 into 52. ओके, हे कळतंय.
आता प्रॉबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1 सांगा. अरे जर व्यवस्थित शिकला ना तर एकदम इझी आहे 1 येण्याची. आता मी काय केलं, आता मला काय करायचं होतं, एक ह्याचा आणि एक ह्याचा आला पाहिजे, तर मी 4 मधून एक घेतलाय. आणि माझ्याकडे आता पण किती कार्ड्स आहेत, 52. आता मी काय केलं, ह्या 48 मधून एक घेतला, 48 मधून एक घेतला, आणि माझ्यासमोर टोटल कार्ड किती होते, 52 होते. मीन्स फायनल आन्सर इज 4 × 48 अपॉन 52 × 52. ओके. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2. मग तुम्हाला काय करावं लागेल दोन्हीच्या दोन्ही एज घेण्यासाठी, एकदम सिंपल, 4c1 डिवायडेड बाय 52c1 आणि 4c1 डिवायडेड बाय 52c1. का? कारण हे विथ रिप्लेसमेंट झालेलं आहे. कळतंय का? ही प्रोबॅबिलिटी, अशी प्रोबॅबिलिटी शिकलाय का तुम्ही क्लास 11 मध्ये की नाही? मग हे काय चाललंय हे कळतंय का? परम्युटेशन कॉम्बिनेशन थोडंफार लॉजिक. 4 by 52 into 4 by 52. बरोबर. आता हे कॅल्क्युलेशन सांगा बरं मला पटकन. पुस्तक आहे का समोर? कॅल्क्युलेशन 48 × 48 डिवायडेड बाय 52 × 52. 4 ने भाग जातो का? हा. 4 × 4 4 2 8. त्याच्यानंतर 4 × 4 4 3 12. 12/13 12/13 म्हणजे 144 डिवायडेड बाय 169. ओके. नाउ हिअर 1/13 × 48 by 52. 12/13 12/169. आणि इथं काय यायला पाहिजे रे, ह्या दोघांची सम किती येते? 166. 156 ना? काय 156. मग 156 मध्ये किती ऍड करावे बरं? 13. अरे 169 आणि 156. पण ते राईट नाही ना येते, इथं काय गडबड झाली का? हा, इथं काय येईल? 4c1 4c1 4 चूक 16. हा, नाही काय होत. 1/13 आणि 1/13. या तिघांची सम किती येते रे? एक काहीतरी आपल्याकडून एक ऑब्झर्वेशन, सगळ्यांची सम तर 1 आली पाहिजे, सगळ्या प्रोबॅबिलिटीची. दोन्हीच्या दोन्ही एस कार्ड घ्याल, नॉन एस कार्ड घ्याल, एक एस कार्ड घ्याल, सम येते का? 169 नाही येते. अगेन तीच मिस्टेक. कोणती मिस्टेक? ह्याला उलट नाही, ह्याला 2 टाइम घ्यायचं आपण विसरलो का? कारण हे पहा, पहिला एस कार्ड, दुसरा नॉन एस कार्ड, दुसरा पहिला नॉन एस कार्ड, दुसरा, आणि त्याच्यामुळे ह्याला × 2 करावं लागतं, × 2. कारण पहिलं जे कार्ड काढणार आहे एस कार्ड, हे विसरू नका प्लीज. सेकंड जे काढणार आहे ते नॉन एस, ही केस 1. बरोबर. इथं तुम्हाला 2 × 2 करावं लागेल, आणि इथं फर्स्ट नॉन एस आणि सेकंड एस. कळतंय? आता येते 169 करून पहा.
येतंय का? सो दिस इज द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. मग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल बनवायला सांगितलं होतं का नव्हतं सांगितलं? काय काढायची गरज नाही. पण x इज इक्वल्स टू 0 म्हणजे काय की बोथ नॉन एस. बरोबर. x इज इक्वल्स टू 2 म्हणजे काय? बोथ नॉन एस. इथं बोथ नॉन एस. इथं काय? बोथ एस. आणि इथं काय? एस प्लस नॉन एस, नॉन एस प्लस एस. कळतंय? एस प्लस नॉन एस प्लस एस. म्हणून त्याला 2 वेळा मल्टिप्लाय करावं लागतं. किंवा तुम्ही ह्याला 2 वेळा मल्टिप्लाय न करता त्याला तुम्ही असंही लिहू शकता. ऍक्च्युअली प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल्स टू 1 इज नथिंग बट फर्स्ट एस, सेकंड नॉन एस, मग एस पहिला एस, दुसरा नॉन एस, त्याची ही प्रोबॅबिलिटी प्लस पहिला नॉन एस, दुसरा एस, त्याची प्रोबॅबिलिटी. तरी ते 2 टाइम्सच आहे. समजलं हे? ओके, इम्पॉर्टंट आहे. A fair die is thrown. A fair die is thrown. X denotes the number of factors of the number on upper face. Find the probability distribution. Probability distribution table पण बनवा. Probability distribution सांगितले. Distribution table. Table is your homework. Draw table. Okay. Now next. A fair die is thrown. Let x denotes the number of factors of the number on upper face. Find the probability distribution of x. एक फेअर डाय जो आहे तो थ्रो केलाय. फेअर डाय थ्रो केल्यावर तुम्हाला माहिती आहे सॅम्पल स्पेस काय येणार आहे? सॅम्पल स्पेस. मग तुम्ही आधी रॅन्डम एक्सपेरिमेंट लिहिणार. काय? अ फेअर डाय इज थ्रो. कळतंय? सॅम्पल स्पेस काय येईल? एक फेअर डाय थ्रो केलाय तर सॅम्पल स्पेस काय येणार आहे? 1 2 3 4 5 6. बरोबर. X denotes number of factors on an upper face. Number on an upper face. X denotes number of factors. X denotes number of factors of the number on upper face. Of the number on upper face. On upper face. So that random variable is a real valued function defined from the सॅम्पल स्पेस टू रिअल नंबर ना. हीच डेफिनेशन होती रॅन्डम व्हेरिएबलची. तर आपण प्रत्येक आउटकम वर जर हा एक्स अप्लाय केला तर 1 चा फक्त एकच फॅक्टर येईल. जर आपण 2 वर अप्लाय केला तर 2 चे 2 फॅक्टर येतील. का? कारण तोच नंबर आणि 1. 3 वर अप्लाय केला तर त्याचेही 2 फॅक्टर येतील. एक्स तुमचा काय फॅक्टर्स डिनोट नाही करत आहे, नंबर ऑफ फॅक्टर्स. जर हा रॅन्डम व्हेरिएबल 4 वर अप्लाय केला तर 4 चे फॅक्टर्स पहा. 4 चे फॅक्टर्स काय येतील? 2 2 2 1 म्हणजे 4 2 1 4 2 1. सो 3 फॅक्टर्स विल बी देअर. 5 वर अप्लाय केला. 5 इज अ प्राइम, सो प्राइम नंबरचे 2 फॅक्टर असतात. बरोबर, तोच नंबर आणि 1. आणि जर हा 6 वर अप्लाय केला रॅन्डम व्हेरिएबल तर इथं काय येईल तुम्हाला? 6 3 सॉरी 3 नाही 2. सो 6 3 2 1. तर 4 फॅक्टर. 6 3 2 1 4 आहेत ना. 6 3 2 1 म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज काय काय येत आहेत बरं? रेंज ऑफ एक्स काय येते? रेंज ऑफ एक्स काय येतंय? 1 2 3 आणि 4. कळतंय?
म्हणजे जे काही नंबर आहेत ते येणार आहेत ते असे येऊ शकतात. आता हे जर रेंज ऑफ एक्स लिहिली तर इव्हेंट तुम्ही त्याच्या करस्पॉन्डिंग इव्हेंट्स लिहू शकता का पर्टिक्युलर व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग? काही गरज नाहीये. डायरेक्ट प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन जरी केलं तरी काही हरकत नाहीये, पण तुम्ही त्यांच्या करस्पॉन्डिंग इव्हेंट पण लिहू शकता. इव्हेंट समजा इव्हेंट नको लिहायला, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1. मग मला सांगा x1 म्हणजे तुम्हाला हे 1 to 6 पर्यंतचे जे नंबर दिसतात त्याच्यामध्ये असे किती नंबर आहे की ज्यांचा फक्त एकच फॅक्टर आहे? 1 हा असा नंबर की ज्याचा फक्त एकच फॅक्टर असतो. आणि टोटल आपल्याकडे किती नंबर्स आहे? टोटल 6 आउटकम्स आहे. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स आर 6. सो आन्सर इज 1/6. प्रोबॅबिलिटी काढतोय ना आपण, इथं प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2. आता दोन फॅक्टर असणारे किती नंबर आहेत? हे दोन फॅक्टर असणारे 1 2 3 म्हणजे 3/6 बरोबर. आता तीन फॅक्टर असणारे किती नंबर आहेत? तीन फॅक्टर असणारे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 3. तीन फॅक्टर असणारे किती नंबर? एकच नंबर आहे 1/6. आणि चार फॅक्टर असणारे एकच आहे. तुम्हाला काय करायचंय? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे एक्स आय आणि पी आय बरोबर. टेबल बनवायचा असा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल. x is equals to xi. प्रोबॅबिलिटी ऑफ x is equals to xi बरोबर ना. 1 2 3 आणि मग लिहायची प्रोबॅबिलिटी 1 ची 2 ची 3 ची आणि 4 ची. 1/6 3/6 1/6 आणि 1/6. दिस इज द करस्पॉन्डिंग और दिस इज द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. इझी आहे की नाही? आता हे जे आतमध्ये लिहिलंय हे काय आहे? इव्हेंट्स आहे. म्हणजे मी जे लिहिलं ना प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1, तर मी तुम्हाला सांगितलंय एक्स इज इक्वल्स टू 1 काय असतो? इव्हेंट असतो. इव्हेंट कोणता? 1 फक्त. आता हे जे आतमध्ये ते प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2 आहे. तर ऍक्च्युअली एक्स इज इक्वल्स टू 2 ज्यावेळी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहित असतात ते इव्हेंट्स असतात. असे दोन फॅक्टर असणारे कोणकोणते नंबर आहेत? 2 3 5 प्राईम नंबर्स. कळतंय का? ओके, नेक्स्ट. Find the probability distribution of the number of doublets in 3 throws of a pair of a dice. आणि त्याच्यानंतर 6वा. काही नाही, सगळे क्वेश्चन घेऊ, एक आयडिया बिल्ड करू, नंतर एक लेक्चर मध्ये पुढचं पण होऊन जाईल. एक किंवा दोन. बायनॉमियलला तर 2 तासाचं एखादं लेक्चर इनफ आहे. 3 तास फक्त. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन 3 तासाचं चॅप्टर आहे. जसं लिनियर प्रोग्रामिंगला किती वेळ लागला आपल्याला? 6 तास लागले. फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ नंबर ऑफ डबलेट्स. आता हा फक्त सांगून find the probability distribution of number of doublets in 3 throws of a pair of dice. किती थ्रो केले? 3 थ्रो केले. 3 थ्रो केलेत म्हणजे जास्तीत जास्त 3 डाय थ्रो नाही केलेले. असं म्हणजे त्या याच्यात जाऊ नका की अरे 3 डाय थ्रो केलेत, एक डायला थ्रो केल्यावर 6 आउटकम येऊ शकतात. 6 into 6 into 6 216 आउटकम. सॅम्पल स्पेस कुठं लिहू? ते नाहीये. एक 2 डाय थ्रो केलेत रॅन्डम एक्सपेरिमेंट आणि 3 वेळा नाही. मग तेच सांगतोय मी. रॅन्डम एक्सपेरिमेंट काय? 2 डायस आर थ्रोन. डबलेट्स किती मिळतील? डबलेट्स कधी मिळतात? 2 डायला थ्रो केल्यावर डबलेट मिळणार, ऑर्डर्ड पेअर मिळणार. 3 डायला थ्रो केल्यावर ऑर्डर ट्रिपलेट मिळणार आणि एन डायला थ्रो केल्यावर टपल मिळणार. टपल. ठीक आहे? TUPLE टपल. सो रॅन्डम एक्सपेरिमेंट काय? 2 डायस आर थ्रोन. दोन डायला थ्रो केलाय. ठीक आहे ना? तू काय मास बनवून येतो? हा, 2 dice are thrown, so we have to find the number of doublet in 3 pair of dice. म्हणजे त्यांना हे सांगायचं की तुम्ही 3 वेळा थ्रो करताय.
3 वेळा जर तुम्ही 2 डायला असं रोल करताय, तो रॅन्डम एक्सपेरिमेंट नाहीये. 2 डायला रोल करणं हा रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे, त्याचे आउटकम्स वेगळे. 3 वेळा रोल करताय म्हणजे तुम्ही काय करताय, म्हणजे तुम्ही ह्या 3 ट्राय मध्ये, ह्या 3 ट्रायल्स मध्ये, हे जे 3 थ्रोज आहेत, दीज आर युअर ट्रायल्स. ह्या 3 ट्रायल्स मध्ये असं होऊ शकतं की अरे तुम्ही इतकी लकी की तिन्हीच्या तिन्ही वेळा डबलेट्स मिळाले, 1-1 किंवा 2-2 किंवा 3-3 मिळाले, किंवा एकाला डबलेट मिळाले, 2 यांना नाही मिळाले, बरोबर. किंवा तिन्हीच्या तिन्ही पण टाइमला तुम्हाला डबलेट मिळालेले नाहीये. कळतंय? म्हणजे मला सांगा एक्स काय डिनोट करतोय? एक्स डिनोट करतोय नंबर ऑफ डबलेट्स. ज्याचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन काढतात तो तर रॅन्डम व्हेरिएबल असतो ना. रॅन्डम व्हेरिएबल कशाला डिनोट करतोय? नंबर ऑफ डबलेट्स. नंबर ऑफ डबलेट्स. नंबर ऑफ डबलेट्स. नंबर ऑफ डबलेट्सला डिनोट करतात. ओके. आता नंबर ऑफ डबलेट्सला जर डिनोट करत असेल एक्स, तर आपल्याला काय करायचं? 3 थ्रोज ऑफ पेअर ऑफ डायस. डबलेट्स येण्याचे किती डबलेट्स येऊ शकतात? 3 जर थ्रो केले तर 3च ट्राय केले तर 4 डबलेट्स कसे मिळतील बरं तुम्हाला? कळतंय का? सो रेंज ऑफ एक्स काय येईल? एक्स टेक्स द व्हॅल्यूज असं म्हणा तुम्ही. 0 एकदाही डबलेट नाही मिळालं, एकदा डबलेट मिळालं, दोनदा डबलेट मिळालं, तीनदा मिळालं. कळतंय तुम्हाला? आणि डबलेट किती तुमच्याकडे? अरे 6, 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 7 7 7 7 नाही. ओके. सो डबलेट्स म्हणजे तुमचा जो इव्हेंट आहे ना, तो इव्हेंट ए मीन्स गेटिंग अ डबलेट इज अ इव्हेंट, अँड दॅट इव्हेंट ए, किंवा तुम्ही म्हणा डबलेट्स आर 1 1 2 2 3 3 4 4 5 5 and 6 6. ओके. तर टोटल सॅम्पल स्पेस किती तुमच्याकडे? सॅम्पल पॉइंट्स 36. म्हणजे एकही डबलेट नाही मिळावं, एकही डबलेट नाही मिळणार, असे किती असतील? विचार करा. एकही नाही डबलेट मिळालं म्हणजे हे पहा, डबलेट तुम्ही आधी तुमच्याकडे 2 वेज आहे. हा प्रॉब्लेम बायनॉमियलने पण केला जाऊ शकतो, कारण ह्याचे फक्त 2च आउटकम आहे, डबलेट और नॉन डबलेट. कळतंय ना? अशा ट्रायल्स, असे ट्रायल्स की ज्यांचे फक्त 2 आउटकम असतात त्यांना आपण म्हणतो डायकोटॉमस एक्सपेरिमेंट. काय म्हणतो? डायकोटॉमस एक्सपेरिमेंट. ज्याचे फक्त 2च आउटकम असतात, येस ऑर नो, ट्रू ऑर फॉल्स, बरोबर, किंवा डिफेक्टिव्ह नॉन डिफेक्टिव्ह. कळतंय? किंवा डबलेट नॉन डबलेट. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन म्हणजे नेक्स्ट चॅप्टरचा प्रॉब्लेम आहे हा. पण हा प्रोबॅबिलिटीने कसा करायचा? तर मला सांगा, एक तिथं आपण सक्सेस आणि फेल्युअरच्या टर्म मध्ये बोलत असतो. सक्सेस म्हणजे काय? जे आपल्याला पाहिजे ते मिळालं ना, मग सक्सेस. फेल्युअर काय? जे आपल्याला नाही पाहिजे ते मिळालं म्हणजे फेल्युअर. मग ते सक्सेसला सक्सेसची प्रोबॅबिलिटी स्मॉल पी ने डिनोट करत असतो बायनॉमियल मध्ये, आणि फेल्युअरची प्रोबॅबिलिटी स्मॉल क्यू ने डिनोट करत असतो. आता मला इथे सांगा तुमचं सक्सेस काय? गेटिंग अ डबलेट. किती डबलेट आहे तुमच्याकडं? आणि सॅम्पल स्पेस म्हणजे प्रोबॅबिलिटी किती? नॉन डबलेट्स आहेत 6 सोडून 24, 30. अरे काय रे, 36. सो 5/6. 5/6. सो दिस इज प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, दिस इज प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. असं या वेने तुम्ही विचार करत असता. अदरवाईज एक्स इज इक्वल्स टू 0. म्हणजे तुम्ही काय करताय? तुम्ही असं म्हणताय की अरे काय झालं की हे जे 3 ट्रायल केले ना, या 3 ट्रायल पैकी एकही ट्रायलला तुम्हाला काय मिळालं नाही? डबलेट मिळाला नाही. मग तुम्ही 3 ट्रायल पैकी तुम्हाला एकाही ट्रायलला नाही मिळाला, म्हणजे तुम्ही असं म्हणाल 3C0 अपॉन वेट. 3 ट्रायल करताय तुम्ही. किती ट्रायल करताय? 3. म्हणजे ती त्या कन्सेप्टने तर लगेच कळू शकतो तुम्हाला, त्याच वेने सांगतो. डबलेट मिळतील. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी ऑफ ऑल none of them are doublet. None of them
आर डबलेट्स. म्हणजे हे जे 3 ट्रायल तुम्ही करताय त्याच्यामध्ये एकही डबलेट नाही. आणि डबलेटची प्रोबॅबिलिटी काय रे? डबलेटची प्रोबॅबिलिटी आहे 1/6. डबलेट येण्याची प्रोबॅबिलिटी. डबलेट नाही येण्याची प्रोबॅबिलिटी काय? म्हणजे व्हॉट यू आर डुईंग, तुम्ही त्या 30 पैकी 30 पैकी एक घेताय आणि 36 पैकी एक, 30 पैकी एक, 36 पैकी एक आणि 30 पैकी एक, 36 पैकी एक. आन्सर येते का पहा बरं? येणारच 100%. कळतंय का हे काय सांगतोय मी? मी ना काय केलं, मी ह्या पूर्ण सॅम्पल स्पेसला दोन रिजन मध्ये डिवाइड केलं. एक तर डबलेट्स, एक डबलेट्स आणि दुसरे नॉन डबलेट्स, डी एन डी. डी एन डी डबलेट्स. डबलेट्स किती आहेत माझ्याकडे? 6. नॉन डबलेट्स किती आहेत? 30. मग मी असं म्हटलं की तिन्हीच्या तिन्ही नॉन डबलेट यावं. सॅम्पल स्पेसचे नंबर ऑफ आउटकम्स किती आहेत? तुम्ही जरी डायला रोल करताय, तुमचं काय 2 डायज आर रोल ना. मग तुम्ही काय करताय, ह्या 36 पैकी, त्या 36 डबलेट पैकी एक सिलेक्ट करताय प्रत्येक याच्यामध्ये. ट्रायल काय तुमचा? 3 थ्रो मध्ये तुम्हाला पेअर ऑफ डाईजच्या 3 थ्रो मध्ये जरी तुम्हाला हे मिळवायचं असेल, बरोबर, रॅन्डम व्हेरिएबल काढायचा असेल, तरी व्हॉट यू आर डुईंग की तुम्ही ह्या 36 पैकी एक आउटकम चॉईस करताय ना प्रत्येक वेळी. तुम्ही हा एक्सपेरिमेंट करताय, मॅथमॅटिकली तुम्ही ह्या 36 पेअर पैकी कोणती तरी पेअर उचलताय. कळतंय का? म्हणजे इज इट युअर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स, म्हणजे कार्डिनॅलिटी ऑफ द सॅम्पल स्पेसचे टोटल आउटकम्स किती येणार? 36. आता तुम्हाला म्हटलं की तिन्हीच्या तिन्ही नॉन डबलेट आहे. मग तिन्हीच्या तिन्ही नॉन डबलेट याचा अर्थ काय की तुम्ही पहिला जो ट्रायल केला, किती ट्रायल केले तुम्ही? 3 ट्रायल केले. किती केले? 3 ट्रायल. मग 3 ट्रायल जे केले, या 3 ट्रायल पैकी पहिल्या ट्रायल मध्ये सुद्धा तुम्हाला, म्हणजे पहिला ट्रायल जो तुम्ही केला ना, तो ट्रायल तुम्ही नॉन डबलेट मधला उचललाय. डबलेट वाले इकडे आहेत 30, नॉन डबलेट वाले इकडे आहे 6. पहिल्या ट्रायलला मी ह्याच्यामधूनच उचलला, 30C1 डिवायडेड बाय 36C1. दुसऱ्या ट्रायलला पण ह्याच्यातूनच उचलला आणि तिसऱ्या ट्रायलला पण ह्याच्यातूनच उचलला. वन आफ्टर अनादर विदाउट रिप्लेसमेंट, सॉरी, वन आफ्टर अनादर विथ रिप्लेसमेंट एक्सपेरिमेंट करतोय. सो दिस इज कॉल्ड एज बर्नॉलीज ट्रायल. ज्यावेळी मी वन आफ्टर अनादर आणि विदाउट रिप्लेसमेंट, वन आफ्टर अनादर आणि विथ रिप्लेसमेंट एखादा एक्सपेरिमेंट करत असतो, अशा ट्रायलचा तुम्ही बर्नॉलीज ट्रायल म्हणत असता. आणि असा ट्रायल की ज्याचे फक्त 2 आउटकम्स आहेत, त्याला तुम्ही डायकोटॉमस एक्सपेरिमेंट म्हणत असता. ठीक आहे. सो दीज आर द बर्नॉलीज ट्रायल. तुम्ही म्हणाल इथं पण बर्नॉली, एफएम मध्ये पण बर्नॉली, सगळीकडे बर्नॉली. इथं पण पास्कल, फोर्स मध्ये पण पास्कल. येस, मॅथमॅटिक्स शिवाय फिजिक्स नाही. ठीक आहे. बर्नॉली आय नाहीये, ते काय साऊथ मधला इल्ले नाहीये, बरोबर ना. बर्नॉली अँड trials, you can say when two possible outcomes, only 2 possible outcomes are there, so dichotomous experiment. (30C1 divided by 36C1). दुसरा ट्रायल करताना पण मी कळत नकळत माझा हात त्या नॉन डबलेट्स वरच गेला आणि मी त्याच 30 पैकी एक सिलेक्ट केला आणि तिसऱ्यांदा पण मी तेच काम केलंय. आणि ही कामं एक नंतर एक नंतर एक नंतर एक केली आहेत. 30/36 याचा प्रत्येकाचा आन्सर येणार आहे, पण 30/36 काय असतो? 5/6. म्हणजे मी म्हणणार 5/6 इंटू 5/6 इंटू 5/6. 5 चा क्यूब 125 डिवायडेड बाय 216 इज द आन्सर. आता मी म्हणाल प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल्स टू, आता इथं विचार करायचा, जे 2 मागच्या प्रॉब्लेम मध्ये जी चुकी केली ती इथं नाही करायची.
आता एक काय करताय तुम्ही, डबलेट घेताय. म्हणजे असं होऊ शकतं, अरे तीन तीन ट्रायल मला करायचे, मला पहिल्यांदाच डबलेट मिळालं, बाकीच्या 2 वेळेस नॉन डबलेट. ही एक केस, म्हणजे इथं 3 केसेस बनतील, डबलेट, नॉन डबलेट, नॉन डबलेट. नॉन डबलेट, पहिल्या ट्रायल मध्ये डबलेट नाही मिळाला, थोडस नाराज, मग डबलेट मिळाला, मग काही नाही. आणि नॉन डबलेट, आणि नॉन डबलेट, नॉन डबलेट एकदम डिप्रेशन मध्ये, मग डबलेट मिळाल्यावर थोडस खुश झाले, कारण एक्स काय डिनोट करतोय, नंबर ऑफ डबलेट्स. कळतंय? कळतंय का काय सांगायचं, हे कळतंय तुम्हाला? मग प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1 काय येईल? सो 1 डबलेट, प्रोबॅबिलिटी ऑफ 1 डबलेट. मग म्हणजे तुम्ही काय करणार आता, ही लँग्वेज नाही वापरत मी, 30C1 36C1 किंवा ती वापरतो, काय हरकत नाही. आता पहिल्या ट्रायलला काय केलं, मला पहिल्यांदाच डबलेट मिळालं, म्हणजे माझा हात ना त्या 30 कडे नाही गेला, हात गेला इकडे 6. ओके, सो 6C1 डिवायडेड बाय 36C1. आता हे झाल्यानंतर पुन्हा आता 6 कडे हात नाही गेला, पुढच्या दोन्ही एक्सपेरिमेंटला मी ह्याच्यातून उचलणार आहे, आणि रिप्लेसमेंट होतीये, कारण प्रत्येक एक्सपेरिमेंट पुन्हा पुन्हा केला जातोय. कळतंय ना? म्हणजे हे काय येणार, 30C1 डिवायडेड बाय 36C1 इंटू 30C1 डिवायडेड बाय 36C1. म्हणजे फायनली ह्याचं डायरेक्ट आन्सर नाहीये, पहिल्यांदा हे झालं. आता दुसऱ्या ट्रायलला आता काय झालं, दुसरी केस, की पहिल्यांदा नॉन डबलेट, नंतर डबलेट, नंतर नॉन डबलेट, कारण आपण प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 साठी काढतोय, म्हणजे तुमच्याकडे एक्झॅक्टली 1 डबलेट मिळाले असे केसेस ची प्रोबॅबिलिटी, म्हणजे 30C1 डिवायडेड बाय 36C1 प्लस सॉरी इंटू 6C1 डिवायडेड बाय 6C1 डिवायडेड बाय 36C1 आणि 30C1 डिवायडेड बाय 30C1 डिवायडेड बाय 36C1. दुसरं झालं. आता तिसरी केस काय, मला लास्टला डबलेट मिळालं, पहिल्या 2 ट्रायल मध्ये अजिबात काहीच नाही मिळालं. आणि ह्याच ज्या गोष्टी ना, ह्या बायनोमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये तुम्हाला इथे किती कष्ट घ्यावे लागतात, हे जे मी तुम्हाला सांगितलं, पी आणि क्यू, एक मिनिटात आन्सर मिळेल तुम्हाला. आणि इथं काय प्लस लास्टला तुम्हाला काय मिळाले, लास्टला डबलेट मिळाले, म्हणजे 30C1 डिवायडेड बाय 36C1 इंटू 30C1 डिवायडेड बाय 36C1 इंटू 6C1 डिवायडेड बाय 36C1. सो फायनली सगळं तर एकच आहे ना, मल्टिप्लिकेशन मध्ये असू द्यात, म्हणजे मी लिहिलं 3 इंटू 5/6 इंटू 5/6 इंटू 1/6. कळतंय का? हे सगळे 5/6 इंटू 5/6 इंटू 1/6 आहे. म्हणजे फायनली आन्सर काय येईल, 3 5 5 25 75 75/256 216. 16चा स्क्वेअर लिहिलं, 216, 6 चा क्यूब. ओके, कळालं? आता x इज इक्वल्स टू 2 साठी सांगा. x इज इक्वल्स टू 2 म्हणजे काय, की आता तुम्हाला 2 डबलेट मिळालेत. मग असं होऊ शकतं, पहिले 2 डबलेट, कळतंय का, पहिले दोन्ही डबलेट, नंतरचा नॉन डबलेट, पहिला डबलेट, नंतरचा नॉन डबलेट, नंतरचा डबलेट, पहिले 2 डबलेट झालेत ना. आता पहिला नॉन डबलेट, नंतरचे 2 डबलेट. कळतंय का? ह्याच्यावर मी जास्त वेळ देतोय, तसं एवढा वेळ द्यायची गरज नाहीये. डायरेक्टली लॉजिकली तुम्हाला कळतंय की ह्याचा आन्सर काय येणार आहे, 3 इंटू 1/6 इंटू 1/6 इंटू 5/6. हे कळतंय का सगळ्यांना? 15/2 6. पण आय एम ट्राइंग टू रिकॉल प्रोबॅबिलिटी ऑफ क्लास 11. मला रिकॉल करण्याचा ट्राय करतोय मी, की तुम्हाला प्रोबॅबिलिटी क्लास 11 ची वापरता आली पाहिजे. कळतंय?
सो x इज इक्वल्स टू 2 दोन्ही पण डबलेट्स आणि तिसरा नॉन डबलेट म्हणजे तुम्ही ऍक्च्युली 6c1 डिवायडेड बाय 36c1 इंटू 6c1 डिवायडेड बाय 36c1 आणि हे मल्टिप्लिकेशन का होते माहिती का सगळे इंडिपेंडेंट इव्हेंट्स कारण विथ रिप्लेसमेंट हा कार्यक्रम चाललाय म्हणजे इंडिपेंडेंट आहेत सगळे 6c1 divided by 36c1 6c1 divided by 36c1 into 30c1 divided by 36c1 प्लस प्लस आता तुम्ही काय कराल मधला नॉन डिफेक्टिव्ह नाही नॉन डबलेट वाला आलाय म्हणजे तुम्ही इथं काय करणार आता मधला नॉन डबलेट वाला 6c1 divided by 36c1 into 30c1 divided by 36c1 into 6c1 divided by 36c1 प्लस आता काय करणार आता पहिला नॉन डबलेट आणि नंतरचे दोन डबलेट्स म्हणजे तुम्ही पहिला नॉन डबलेट म्हणजे 30c1 divided by 36c1 into 6c1 divided by 36c1 into 6c1 divided by 36c1 जर व्यवस्थित पाहिलं तर ऍक्च्युली दीज आर नथिंग बट the same probabilities but they are repeating thrice because the experiment are independent and they are followed one after another so 3 into 1 by 6 into 1 by 6 into 5 by 6 so finally answer will be 15 by 216 okay आता probability of x is equals to 3 म्हणजे probability of all are doublets तिन्हीच्या तिन्ही पण डबलेट डी 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 मग मला सांगा तिन्हीच्या तिन्ही पण तुम्ही कुठून घेतलेत या 6 मधून घेतलेत आणि त्याची प्रॉबिलिटी खूपच कमी येणार हे तुम्हाला दाखवतो मी 6c1 divided by 36c1 into 6c1 divided by 36c1 into 6c1 divided by 36c1 that is equals to 6 into means 1 by 6 into 1 by 6 into 1 by 6 that is 1 by 216 म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळते का हे जे तुम्ही करताय ना की 3 वेळा डायला रोल करताय किंवा 3 थ्रो करताय 2 डाईसचे 3 वेळा डायला थ्रो नाही करत 2 डाईसचे 3 थ्रो करताय कळतंय का 2 डाईसचे 3 थ्रो करताय रॅन्डम एक्सपेरिमेंट काय 2 डाईस आर थ्रोन हा रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे आणि ट्रायल काय ट्रायल हा आहे की 3 वेळा तुम्ही रोल करताय तर असं तुम्ही जर 216 वेळा काय केलं रोल केलं ना तर एकदा हा चान्स बनतोय की तिन्हीच्या तिन्ही काय बनेल तिन्हीच्या तिन्ही डबलेट येतील आर यू गेटिंग द सिग्निफिकन्स ऑफ प्रोबॅबिलिटी इथं काय 2 मिळण्यासाठी हा 216 मध्ये 15 मिळतील तुम्हाला एक्झॅक्टली तेवढेच मिळतात असं नाही पण प्रोबॅबिलिटी ओके आणि इथं तुम्हाला बघा तिन्हीच्या तिन्ही नॉन डबलेट अरे 800 मिळून जातील तिन्हीच्या तिन्ही नॉन डबलेट सगळेच आणलं की आपल्याला माहिती आहे ना तिन्हीच्या तिन्ही नॉन डबलेट 216 पैकी 125 तिन्हीच्या तिन्ही नॉन डबलेट येतील आणि डबलेट्स सॉरी एक डबलेट येण्याचे 75 चान्सेस आहे 216 पैकी आता त्यांचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन कसं करणार प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल तुम्ही ड्रॉ करणार किती 4 व्हॅल्यूज ना तिरपा झालाय का जास्त टेबल त्याला काय प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल्स टू xi सॉरी x इज इक्वल्स टू xi and probability of x is equals to xi इथं काय 1 2 3 0 1 2 3 0 1 2 3
0 येण्याची 125/216 त्याची प्रोबॅबिलिटी, 1 ची 75/216, 2 ची प्रोबॅबिलिटी काय 15/216 आणि 3 ची 1/, सगळ्यांची ऍडिशन करा 216 येणार, CDF जर काढलं. ठीक आहे, कळतंय का? इझी आहे का? आणि बायनॉमियलने तर हे अजून सिंपल झालं असतं, कारण बायनॉमियल फॉर्म्युला सांगू का? Probability of x is equals to xi is equals to NCR or NCX p raised to the power x q raised to the power n minus x. ठीक है ना? p raised to the power x q raised to the power n minus x. Means actually this is obtained by q plus p raised to the power, हे ह्याचं एक्सप्रेशन q plus p raised to the power n, त्याची ही काय x plus 1th टर्म, त्याची x plus 1th टर्म काढा बरं, म्हणजे tx plus 1 is equals to ncx q raised to the power n minus x p raised to the power x. बायनॉमियल. कळतंय? आणि हे डिराईव्ह पण करू शकतो नेक्स्ट चॅप्टरला मी. फक्त मला हे सांगायचं की इथं या केसमध्ये तुमचा जो रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे ना, तो रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे, तो कसा आहे, तो परफॉर्म केलाय विथ रिप्लेसमेंट, ठीक आहे ना, आणि वन आफ्टर अनादर, ट्रायल जे काय आहेत ते वन आफ्टर अनादर, म्हणजे वन आफ्टर अनादर परफॉर्म केलाय, आणि ट्रायल जे आहेत ते इंडिपेंडेंट आहे. कसे आहेत? इंडिपेंडेंट. आणि रॅन्डम एक्सपेरिमेंट जो काय आहे तो डायकोटॉमस नेचरचा आहे. कसा आहे? डायकोटॉमस. डायकोटॉमस मीन्स ओनली टू आउटकम्स, ओनली टू पॉसिबल आउटकम्स. तुम्ही म्हणाल टू कुठे आहे पॉसिबल आउटकम्स? टू पॉसिबल आउटकम्स मीन्स आयदर येस और नो. कळतं? ओनली टू पॉसिबल आउटकम्स. रॅन्डम एक्सपेरिमेंटचे आउटकम्स नाही बरं का, रॅन्डम एक्सपेरिमेंटचे आउटकम्स नाही, टू पॉसिबल आउटकम. डायकोटॉमस म्हणजे काय की तुम्ही जो रॅन्डम व्हेरिएबल डिफाईन करणार आहे तो, म्हणजे समजा इथं मागच्या क्वेश्चन मध्ये तुम्ही काय केलेलं, डबलेट आणि नॉन डबलेट. एक्स काय डिनोट करत होता? नंबर ऑफ डबलेट्स. मग हा जो एक्स डिनोट करतोय ना, तर एक्सचे काय आउटकम असतील? नंबर ऑफ डबलेट्स. ते डबलेट येऊ शकतं किंवा नॉन डबलेट येऊ शकतं. दॅट इज व्हॉट द डायकोटॉमस एक्सपेरिमेंट इज. त्याचे सॅम्पल स्पेसचे दोनच इलेमेंट आले पाहिजे असं नाही, आउटकम दोन आले पाहिजे. म्हणजे आयदर येस ऑर नो, आयदर ट्रू ऑर फॉल्स, आयदर पास ऑर फेल असं आलं पाहिजे. आणि एन काय डिनोट करतो ह्या फॉर्म्युल्यामध्ये? एन आहे नंबर ऑफ ट्रायल्स. काय? नंबर ऑफ ट्रायल्स. दिस इज बायनॉमियल फॉर्म्युला, बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन. चॅप्टर संपला 8. एका फॉर्म्युल्याने. कळतंय का? अजून पण आहे त्याच्यात एक्सपेक्टेड व्हॅल्यू, व्हेरियन्स वगैरे, पण ते पण एकदम सिंपल आहे. नंबर ऑफ ट्रायल्स, एन काय? नंबर ऑफ ट्रायल्स. एक्स आय काय? हीच एक्स आय ची व्हॅल्यू. पी काय? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. ओनली टू पॉसिबल आउटकम्स मध्ये इथं काय येतं तुमचं? सक्सेस किंवा फेल्युअर. सक्सेस और फेल्युअर, सक्सेस और फेल्युअर. बरोबर ना? प्रोबॅबिलिटी ऑफ, पी काय डिनोट करत असतो? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. आणि क्यू काय असतो? क्यू प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. मला सांगा, दोनच आउटकम जर असतील तर पी प्लस क्यू इज इक्वल्स टू 1 यायला पाहिजे का? म्हणजे फेल्युअरची प्रोबॅबिलिटी कोणी विचारली तर 1 मायनस सक्सेसची प्रोबॅबिलिटी.
हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला बायनॉमियल मध्ये अजून डीप सांगाल. फक्त मला हे सांगायचंय की तुमचा इथं किती वेळ गेला प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 काढायला, किंवा ह्याला तरी कमी वेळ लागला प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 काढायला. तर तीच गोष्ट मी इथं केली असती ना, तीच गोष्ट इथं केली असती. ट्रायल्स किती किती वेळा तुम्ही ते थ्रो केले? 3 वेळा ना. हा, तुम्हाला एक्स इज इक्वल टू 2 साठी काढायचंय, कारण तुम्हाला काढायचंय प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2. आता तुमची सक्सेसची प्रोबॅबिलिटी काय? डबलेटची प्रोबॅबिलिटी 1/6. नॉन डबलेटची म्हणजे फेल्युअरची प्रोबॅबिलिटी काय? 5/6, कारण 1 - 1/6 म्हणजे 5/6. म्हणजे तुम्हाला इथं प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 बायनॉमियल फॉर्म्युलाने काय आला असता? तो आला असता NCR p रेस टू दी पॉवर NCX p रेस टू दी पॉवर x q रेस टू दी पॉवर n मायनस x, म्हणजे दिस मायनस दिस 1. म्हणजे 3C2 ची व्हॅल्यू काढा बरं. 3 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 1 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल, म्हणजे 3 इंटू 1/2 चा स्क्वेअर इंटू 5/6, म्हणजे 1/6 चा स्क्वेअर, म्हणजे 3 इंटू 5 डिवायडेड बाय 6 क्यूब, सो 15/216. कळतंय का? आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला लॉजिकली सांगणार. बऱ्याच वेळा काय झालं, काय करतात माहिती का टीचर्स, बरेच मी व्हिडिओ पण पाहिलेत, काही सिग्निफिकन्स सांगत नाही. सिग्निफिकन्स म्हणजे हा हे असं हे तसं, जस्ट फॉर्म्युला n इज इक्वल टू दिस, p इज इक्वल टू दिस, q इज इक्वल टू दिस अँड सॉल्व. कळतंय का? हे तुम्ही रिलेट करताय का? डेली लाईफ मध्ये पण रिलेट करू शकता तुम्ही. अगेन इंडस्ट्रीमध्ये याचा यूज आहे प्रोबॅबिलिटीचा. लिनियर प्रोग्रामिंग जसं वापरतो तसं आपण प्रोबॅबिलिटी पण वापरत असतो. 6वा क्वेश्चन. व्हॉट इज द टाइम? 11 वाजले. The probability distribution of x is as follows. Find this. के काढायचंय तुम्हाला. तुम्हाला प्रॉपर्टीज काही माहित असल्या पाहिजेत, आणि त्या माहितीचे तुम्हाला की सगळ्या प्रोबॅबिलिटीची सम किती येते? 1 येते. तर तुम्ही के काढू शकता का? कसं काढणार? सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज इज इक्वल्स टू 1. म्हणजे तुम्ही काय करणार? 0.1 प्लस के प्लस 2k प्लस 2k प्लस k. हे काय? ऑल व्हॅल्यूज टेकन बाय रॅन्डम व्हेरिएबल्स आहे. इज इक्वल्स टू 1. मग हे के 6k, बरोबर. 6k प्लस 0.1, 0.1 तिकडे गेला तर 0.9, 6k इज इक्वल्स टू 0.9, बरोबर ना. म्हणजे k इज इक्वल्स टू 0.9/6, बरोबर. 0.9/6, 0.3 आणि 2 म्हणजे 0.15. 0.15 k ची व्हॅल्यू किती आली? 0.15, बरोबर. 1.5 कशी येईल रे? हा. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेसर दॅन 2. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेसर दॅन 2 म्हणजे काय? तर प्रोबॅबिलिटी एक्स इज लेसर दॅन 2 म्हणजे 1 ची आणि 0 ची, कारण स्ट्रिक्टली लेस दॅन 2 दिलंय. म्हणजे दॅट इज इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 0 काय? 0.1. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1 काय? के. पण के काय तुमचा? 0.15 ना. तुम्ही हा टेबल पुन्हा रिपीट करणार बोर्डला, के ची व्हॅल्यू काढणार, आफ्टर फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ के अगेन रिपीट दिस टेबल, आणि मग या पुढच्या व्हॅल्यूज काढा. कळतंय? म्हणजे हे काय येणार? 0.25. आता प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 3 म्हणजे काय? 3 पेक्षा मोठी, 3 किंवा 3 पेक्षा मोठी, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल्स टू 3 मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 3 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 4. किंवा ह्याला मी असंही लिहू शकतो, इट इज 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन 3. नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला असं कोणी विचारलं
की प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेसर दॅन इक्वल्स टू ए काय आहे, तर तुम्ही म्हणणार 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ए. स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन, इथं स्ट्रिक्टली नसेल तर इथं स्ट्रिक्टली लावायचा आणि फ्लिप करायचं. हे असं अजून कुठेतरी पाहिलंय रे मी. प्रोबॅबिलिटी ऑफ x is greater than equals to a is equals to 1 minus probability of x strictly less than a. कळतंय का? जर तुम्हाला विचारलं की प्रोबॅबिलिटी ऑफ x is strictly less than a कशाच्या इक्वल आहे, तुम्ही म्हणणार 1 minus probability of x greater than equals to a. कळतंय? आणि प्रोबॅबिलिटी ऑफ x is greater than, strictly greater than a जर विचारलं तर 1 minus probability of x is lesser than or equals to a. कळतंय हे सगळ्यांना? मला सांगा प्रोबॅबिलिटी ऑफ x is lesser than or equals to 3. आपण हाच रिझल्ट वापरून पण पाहू आणि एकदा असं पण करून पाहू. ग्रेटर दॅन इक्वल्स टू 3. आता हे कधी वापरावं लागतं हे आपोआप जसे जसे प्रॉब्लेम घेऊ ना तसं तुम्हाला कळून जाईल. प्रोबॅबिलिटी ऑफ x is equals to 3 काय आहे सांगा. 3 ची प्रोबॅबिलिटी 2k म्हणजे 0.3. 0.15 into 2. बरोबर? कळतंय का? k जर 0.15 आलाय तुमचा, k किती आलाय 0.15. 0.15 तर हा काय येईल, हा येईल 0.3. 0.3 हा काय येईल 0.3 आणि हा 0.15. ठीक आहे ना? म्हणजे तुमचा 0.3 प्लस x is equals to 4 ची प्रोबॅबिलिटी 0.15 म्हणजे 0.30, 0.45. 0.45. ठीक आहे? काय होतंय तुला? ओके. आता प्रोबॅबिलिटी ऑफ, आता हे जर विचारलं दुसऱ्या फॉर्म्युल्याने आपल्याला करून बघायचंय ना की 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज लेसर दॅन इक्वल्स टू, स्ट्रिक्टली लेसर दॅन 3 ने येतंय का? 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज स्ट्रिक्टली लेसर दॅन 3. मग तुम्ही 1 मायनस, आता प्रोबॅबिलिटी ऑफ x स्ट्रिक्टली लेसर दॅन 3 म्हणजे काय? 2 ची प्रोबॅबिलिटी प्लस 1 ची प्रोबॅबिलिटी, x इज इक्वल्स टू 1 ची प्रोबॅबिलिटी प्लस x इज इक्वल्स टू 0 ची प्रोबॅबिलिटी. कळतंय? मला सांगा 2 ची प्रोबॅबिलिटी काय? प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल्स टू 2. 0.3 प्लस 0.15 प्लस 0.1. आता 0.3 प्लस 0.15, 0.45, 0.45 प्लस 0.1, 0.55. मग 1 मायनस 0.55 करा. 0.45, 0.45. कळतंय? आता हा चौथा पहा. प्रोबॅबिलिटी ऑफ x इज 1 इज लेसर दॅन इक्वल्स टू x इज लेसर दॅन 4. म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल्स टू 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल्स टू 2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल्स टू 3. हा, मग सांगा काय येईल? 0.1 प्लस 0.15 प्लस 0.2, 0.3. x is equals to 1 ना, x is equals to 1, 2 आणि 3. 0.15, 0.3 आणि 0.3. 0.15, 0.3 आणि 0.3. 0.75. आता f of 2 विचारलं. f of 2 म्हणजे काय माहिती का? प्रोबॅबिलिटी ऑफ x लेसर दॅन इक्वल्स टू 2. डेफिनेशन, बेसिक्स. Capital F of xi is probability of x is lesser than or equals to xi. कळतंय? So probability of x is lesser than or equals to 2. Lesser than or equals to 2 मध्ये काय येईल? 0 ची probability plus 1 ची probability plus 2 ची probability. मग करा, किंवा 1 मायनस, त्याला तुम्ही असेही लिहू शकता की 1 मायनस probability of x strictly greater than 2. सांगा बरं, हे तुम्ही सांगा.
काय येईल आन्सर? दिस प्लस दिस प्लस दिस 0.55 0.55 आणि किंवा तुम्ही इकडे पुढे ऍड 1 आणि ह्याला ऍड करा 0.45 जर सबट्रॅक्ट केलं तर 0.55 एफ ऑफ 2 किती येते 0.55. इझी आहे का? ओके एक्सपेक्टेशन वाले प्रॉब्लेम एक ब्रेक घ्या.